यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति। काय सांगितलं? चौथा श्लोक चाललाय। यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीय दूरवर्तिनी। जो भाव उत्कृष्ट फळ देतो त्याच्यासाठी निकृष्ट फळ प्राप्ती काय अवघड आहे का? म्हणजे जो भाव आपल्याला मोक्ष देतो त्या भावाने स्वर्ग प्राप्ती अवघड नाही। म्हणजे स्वर्ग अवघड आहे का मोक्ष अवघड आहे? कोण अवघड आहे हो काका? स्वर्ग अवघड आहे का मोक्ष अवघड आहे? भाव, आपले भाव अवघड आहेत। म्हणजे आपली विशुद्धी अवघड आहे। आपण जशी विशुद्धी करत नाही त्यामुळं तशा उत्कृष्टतेला प्राप्त होत नाही। डोक्यावर घ्या पदर। म्हणून सांगतायत की जो भाव मोक्ष देतो त्याच्याद्वारे स्वर्ग काय दूर आहे का? नाही। जसं उदाहरण दिलं त्यांनी की कोणी मनुष्य आहे आणि तो बलवान आहे, काही ओझ 4 कोस लांब जलद नेऊ शकतो, नेण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये। त्या मनुष्याला एखादे ओझे अर्ध कोस नेणे कठीण जाईल काय? मुळीच कठीण जात नाही। तीच गोष्ट आत्मध्यानामध्ये लागू केली आहे। कशी सांगा? म्हणजे आत्मध्यानाने तुम्हाला उत्कृष्ट फळ म्हणजे मोक्ष प्राप्त होतं। मग त्याच्याद्वारे तुम्हाला आज चरम शरीर नाही आहे। काय म्हणले काका? जर चरम शरीर असतं तर माझी विशुद्धी मला मोक्षाला नेईल। चरम इन द सेन्स लास्ट शरीर, तुम्हाला पुढचं शरीर मिळणार नाही आता। असं जर हा भाव असता तर तुमच्या आत्मध्यानाने तुम्हाला मोक्ष मिळाला असता। पण मी आत्मध्यान तर करतोय पण हे माझं लास्ट शरीर नाही आहे, म्हणून सांगितलं तुम्ही कुठं जाणार इथून? 4 गतीमध्ये त्यातल्या त्यात चांगली गती कुठली? देवगती। म्हणून सांगितलं की तू देव होऊ शकतो। काय म्हणले सिद्धम? काय बनायचंय? सिद्ध बनायचंय का देव बनायचंय? सिद्ध। हां, मग सिद्धच आहे की आता तू। शरीरातलं सिद्ध नाही तर अशरीरी सिद्ध बनायचंय। त्यासाठी सांगतायत की उत्कृष्ट भाव आवश्यक आहेत। म्हणजे भावनेची शक्ती वेगळी आहे। म्हणजे मला जरा असं चिंतन झालं बरं का। एकच शब्द असतो काय, पण त्याच्यामध्ये भाव वेगळा वेगळा असतो। एक्झाम्पल सांगा बघू। एकच शब्द असतो पण त्याच्यामध्ये भाव वेगळा असतो। भावाची शक्ती सांगायची आहे ना। म्हणजे तुम्ही जे भाव करता त्या भावनेचं फळ तुम्हाला मिळतंय। काय म्हणले भैया? मराठी समजते ना आता का हिंदी सुरू झालं का कन्नडच आहे? कन्नड बोल म्हणू नको आता तेवढं मला। हां, काय सांगायचं आहे? भावना काय करतोय त्या भावनेचं फळ मिळतंय, क्रियेचं फळ नाही मिळत आहे। त्या क्रियेमध्ये भावना काय आहे त्याचं महत्त्व आहे। मग मी म्हणाले की एकच शब्द आहे, त्या एका शब्दामध्ये सगळे कशाय असू शकतात। एका वेळीच नव्हे, वेगळे वेगळे। एकच शब्द मी म्हणले
आता मी एक शब्द सांगणार आहे, तुम्ही सगळेजण मला त्या कषायांमध्ये ते शब्द बोलून दाखवायचा बरं का, तुम्हाला चॅलेंज. मी एक शब्द सांगणार, तो शब्द क्रोधानी म्हणायचा, मानानी म्हणायचा, मायेनी आणि लोभानी. कुठलं म्हणतो भैया? क्रोधानी म्हणतो काय? बर, एक शब्द आहे बर. म्हण बघू क्रोधानी कसं म्हणणार? कसं म्हणायचं? क्रोध येते का पूजेला? नाही येत. क्रोधाचा माझा संबंध नाही. बोलाव, बर कसं म्हणायचं क्रोधानी? बरोबर टोन. काका, मायेनी क्रोध कसं म्हणायचं? मान मान मान. पहिल्यांदा मान कशा आहे आणि कसं बर कसं म्हणणार? उगी टोन उडायला लागलाय काय? मायाचारी म्हणजे मला म्हणायचंय की बर बर असं का, असं म्हणजे मायाचारी झाली. म्हणजे मला बरं चांगलं वाटलंय असं आपण दाखवतोय, पण माग तसा भाव नाही आहे, ही मायाचारी झाली. आणि लोभ देताय, बरं द्या द्या म्हणजे काय झालं? हा लोभ. मग एकाच शब्दामध्ये अनेक भाव आहेत की नाही? मग भाव ग्रहण केलं तर अर्थ समजतो आणि त्याच्यानुसार फळाची प्राप्ती. हां, क्रोध समजलं, क्रोध न सांगता समजतो. मान म्हणजे अहमभाव, इगो. इगो इगो. मान कशा आहे? मायाचारी म्हणजे कपट, छल, फसवेगिरी करणं. एक तोंडात एक ओठात एक पोटात म्हणतात ना, तसं. म्हणजे त्याच्यानुसार काहीतरी त्याला कोणाला तरी फसवायचं आहे, त्याला मायाचार म्हणायचं. आणि लोभ म्हणजे काय? हाव. काय म्हणायचं? काय म्हणायचं रे हावला इंग्लिशमध्ये? ग्रीडीनेस. हां, ग्रीडीनेस म्हणतो ना, बरोबर आहे का? म्हणजे मागं त्याच्या आसक्ती आहे, पाहिजे ही भावना आहे, त्याला म्हणायचं लोभ. काय म्हणला? हाव म्हणजे लोभ. लोभच आहे की. ते शब्द ते तिला काय काय कळत नाही कळत, त्यामुळे ती मग बसती टकलवून बघत. नाही हो, आपले पर्टिक्युलर शब्द असतात ना, असं. तर कशाय म्हणजे, कर्म म्हणजे एक एक समजतेच नाही समजत तसं, म्हणून. हां, म्हणूनच की ते त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं त्यांना. बरं, काय सांगत होते मी मग? म्हणून म्हटलं की भावाला महत्त्व आहे. जसे भाव असणार त्याच्यानुसार फळाची प्राप्ती होते. मग आपल्याला भाव उत्कृष्ट करायला काय पैसे पडत आहेत? म्हणजे एक वर्णिजींनी सांगितलं ना उदाहरण, 2 मुलं खेळत आहेत आणि ते मातीचं सगळं त्यांनी बनवलंय. काय बनवलं? संसार बनवला ग. काय छोटी छोटी भांडी बनवली, चूल बनवली, कुकर बनवला, बरं का, चपाती पण बनवली भैया, आणि भाजी बनवली, सगळं असं. आणि आता जेवायला म्हणून बोलवलं सगळ्यांना. सगळी मातीच आहे बरं का, पण भाव जोडलेत त्याच्यात. आणि त्यांनी काय केलं? म्हटले 2 जण जेवायला बसलेले आणि जेवायला बसलं वाढायला लागलेत, अशी ॲक्टिंग त्यांची. मग ते एक माणूस जवळून जाताना त्यांनी विचारलं काय बनवलंय? मग ती काय म्हणाली? काय नाही, भाकरी आणि पिठलं बनवलंय. हां, मग ते मनुष्याने सांगितलं तुम्हाला भावच करायचे आहेत ना, म्हणा की पुरी आहे, भाजी आहे, काय 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 पाहिजे भैया? म्हणजे भाव असे उत्कृष्ट करा तर फील येतो ना, खावा नाही तर नाही खावा. हां, असं नुसतं ते ॲक्टिंगच करणार आहे तर मी पुरी खातोय, म्हणजे एक भाव जोडले जातात म्हणून. मग तसंच सांगितलं की तुम्ही ज्या काही धर्मामध्ये येऊन क्रिया करताय त्या जर भाव शून्य असतील तर त्याला महत्त्व नाही. मग आज एक घरचा अभ्यास देऊ तुम्हाला. कल्याण मंदिर स्तोत्रमध्ये आहे ना, भाव शून्य क्रिया फलदायी नसते. कल्याण मंदिर स्तोत्रमध्ये एक स्तोत्र आहे, त्याचा नंबर पण जवळपास शेवटच्या जवळपासचा आहे. किती त्यामध्ये 40 का काय श्लोक आहेत, 44. तर त्याच्यामध्ये 35च्या पुढे एक श्लोकामध्ये आहे, आता 36 आहे का 38 आहे असं काहीतरी नंबर बघा. कल्याण मंदिर स्तोत्र त्याच्यामध्ये भाव शून्य क्रिया फलदायी नसते असं एक वाक्य आहे, एक श्लोक त्याचा आहे. छान घेतला आहे त्यांनी तो श्लोक. मला तुम्ही उद्या सांगायचं आहे. कुठला सांगतोय ना उद्या भैया? भाव शून्य क्रिया फळ देत नाही म्हणजे काय समजलं?
जर तुम्हाला इच्छा नाही आहे, त्याच्यामध्ये काय तुम्ही एक आदर नाही आहे, भक्ती नाही आहे आणि देवाला समोर बसलाय, देवाच्या हात जोडून नमस्कार करताय, देवच दिसला नाही तर हां जबरदस्ती त्या छोट्या मुलांचं काय करता हो तुम्ही, डोकं टेकवा तर जोर दाबून दाबून टेकवतात डोकं, त्याला भाव आहेत का त्याच्यात तसे? मग ज्याला भाव नाही आहे तिथं ती क्रियासुद्धा फळ देत नसते. म्हणून म्हणून सांगतायत की भाव जोडून करा, जे पण धर्म करणार तो, ज्या क्रिया करणार त्या भावपूर्वक करा. काय केलं दुपारी भैया? आम्ही आज हे घेतलं छडाला, मला माहीत नाही तू आलेलं इथं, असं घरात घेऊन बसते. हां मग काय करायचं, कुरवाळला का काय दिवसभर? ऐकायला मिळालं असतं उलटं चांगलं. तर सांगायचं आहे की भाव जोडा. इथं संसारामध्ये तर जोडलेतच, अनादीपासून जोडलेत, पण आता त्यातून बाहेर काढून आपल्याला स्वतःशी जोडायचे आहेत, म्हणून पुरुषार्थ करावा लागतो. जेव्हा ऑपोजिट प्रेशर द्यायचं आहे ना, त्यावेळेस इथं ऑपोजिट डायरेक्शन द्यायचे, त्यावेळेस प्रेशर द्यावा लागतो. फ्लो तर इंद्रियाच्या माध्यमातून बाहेरच चालला आहे, पण त्याला तुम्हाला खेचून आत आणायचं आहे तर स्वतःला शक्ती लावावं लागते. म्हणजे सांगायचं की बर, म्हणजे एक उदाहरण त्यांनी असं घेतलं इथं की वीतराग आणि वीतद्वेष शब्द आहेत ना, वीतराग म्हणजे काय, असं भगवंतांना विशेषण देतो आम्ही. वीतराग आहेत म्हणजे रागरहित आहेत, आणि वीतद्वेष म्हणजे द्वेषरहित आहेत. मग असं सहसा आपण वापरत नाही भगवंतांना हे विशेषण, वीतद्वेष, वीतराग वापरतो. असं का, असा प्रश्न विचारला बरं. वीतराग हे विशेषण जोडतो, पण वीतद्वेष असे विशेषण असताना सुद्धा का नाही जोडलं जात? वीतद्वेष स्वरूप आहेत भगवान, त्यांना न राग आहे न द्वेष आहे. वीतराग द्वेष अगोदर पहिल्यांदा द्वेष तर थोडे राग नाही असते, वीतराग म्हणले तर त्याचे द्वेष अगोदरच नष्ट झाले. नाही नाही, अगोदर असं नाही. ऐका, द्वेषापेक्षा रागामध्ये जास्त शक्ती असते. म्हणजे द्वेष तुम्हाला संसारात अडकवत नाही, जेवढा राग अडकवतो. मुलगा माझा आहे ना, त्यांनी धर्म करावा, हे भाव सुद्धा राग आहेत, आणि ते तुमच्या द्वेषापेक्षा सुद्धा ते राग अडकवणार आहे. काय म्हणले भैया? घर कुठलं चांगलं सांग, मुंबईचं का परळीचं का इथलं? त्याच्याशी जोडलेला जो राग आहे ना, तो आपल्याला अडकवणार. म्हणून सांगतायत कुठलं घर चांगलं, नवीन का जुनं? काही इथलं चांगलं आहे, इथलं चांगलं आहे म्हणजे त्याच्याशी जेवढं जोडलं जाणार, अटॅचमेंट करणार ना, तो राग, तो प्रेम भाव असतो, तो जास्त आपल्याला त्रास देतो. द्वेष असेल ते कदाचित सुटून जाईल, मारामारी करून तुमचं एकदा फिटलं ना, संपलं. पण राग आहे तो चिवट असतो, अनेक भवाभवापर्यंत आपल्याला ते फेडत राहावं लागतं. म्हणून सांगतायत रागामध्ये. हा स्मिताताई, बोला की. रागातूनच द्वेषाची उत्पत्ती होते, रागातूनच द्वेषाची उत्पत्ती होती ना. रागातून द्वेषाची उत्पत्ती होते म्हणा. ज्याच्याशी राग आहे त्याच्याशीच पुन्हा पुढे द्वेष होऊ शकतो. ठीक आहे. तर काय सांगायला लागले की द्वेषापेक्षा रागामध्ये जास्त शक्ती आहे, जास्त मोह आहे, आसक्ती आहे. त्यामुळे रागाला जिंकणे जास्त कठीण असते. म्हणून ज्याला त्यांनी जिंकले असे ते वीतराग. म्हणजे रागाला जिंकणं अवघड असतं, द्वेषाला जिंकणं जाऊ दे, त्या शत्रूला आता मी काय बघणार नाहीये, त्याच्याशी काय संबंध नाहीये, मी सोडून दिलं. समजा आता गाव सोडलेलं असेल, आता अकलूजमध्ये कोण शत्रू असेल ना, मीच आहे सगळ्यात मोठी. ओरडून ओरडून जोडणार म्हणल्यावर. मग आता इथलं संबंध संपला की द्वेष संपला. काय पूजा, कोण द्वेषी सांग सगळ्यात मोठं? म्हणजे आपण त्यांच्याशी जिथं शत्रुता केली तिथं कदाचित सोडून देऊन विसरून जाऊ पुढं, पण राग आहे तो सोडत नाही. अनेक गावांमध्ये अनेक जणांना भेटलं तर सगळ्यांचे फोन कॉल्स येतात का? कारण तुझ्याशी राग आहे. आणि मग तो राग आपल्याला अनेक भावापर्यंत फेडावा लागतो.
त्यामुळे रागाला जिंकणे जास्त कठीण असते. जो रागाला जिंकतो तो अन्य सर्व कषायांना जिंकतोच. ज्यांनी रागाला म्हणजे अनुरागाला, अनुराग म्हणला जातो तो शब्द. अनुराग म्हणा, प्रेम म्हणा, जो रागाला जिंकतो तो सर्व अन्य कषायांना जिंकतोच. त्याचा द्वेषही परास्त होतोच. म्हणजे राग ज्याला जिंकता आला त्याचा द्वेष सुद्धा नष्ट होतोच. रागामुळे संसार भ्रमण वाढते. रागामुळेच अनेक संकट उद्भवतात, युद्ध होतात. कुठलं झालं सांगा? पाकिस्तानकडे चाललोय मी. रामायणात गेले होते. रामायण झालं, महाभारत झालं. कशामुळे झालं? भाव बघा, त्यातले भाव. भावामुळेच तर. भावामुळं म्हणजे भावामुळं नव्हे बर का, नव्हे नाही, भावामुळं नव्हे, भावांमुळं पण झालं आणि भावामुळं पण झालं. काय कळलं रे? कळलं का नाही? म्हणजे भाऊ भाऊ होते, त्या भाऊ भावांमध्ये पण झालं आणि त्यांचे भाव परिणाम जे होते तर रामायण घडले ते एका सीतेच्या अनुरागामुळेच. रावणाला सीतेशी अनुराग झाला म्हणून पळवले व रामालाही सीतेशी अति प्रेम असल्याने त्याने युद्ध केले. दोघांच्या निमित्तात पण रागाचंच कारण होतं युद्धामध्ये. म्हणून राग हे एकमात्र सर्व ध्वंसाचे कारण ठरले. विध्वंस होण्यामध्ये कारण फक्त एक अनुराग होता. महाभारतामध्ये काय झालं? कौरव आणि पांडव त्यांच्यामध्ये पण त्यांच्यात तर द्वेष होता की मग. धनाशी राग होता. परस्परामध्ये द्वेष होता त्या धनाच्या निमित्तातच. धनाशी असणारा राग भाव, त्याच्यामुळं महाभारत घडलं. कौरव पांडवांना वैभवाचा, धनाचा राग झाला म्हणून ते परस्पर भिडले. काय झालं असतं प्रसन्न? 100 जण असते तर तुझ्या माग मी आपलं एकटा आहे, सगळं माझ्या नावावर आहे बास. महाभारत नाही, रामायण नाही आपल्याकडं. म्हणजे आजकाल असं म्हणून एकटे एकटे असते दिसते बहुतेक. कुठलं काय असले घडून येत म्हणून मोठे मोठे युद्ध. या सर्व प्रथमानुयोगावरून बोध मिळतो की मी जर अनुरागी बनलो तर नियमाने आश्रव बंधालाच प्राप्त होणार. या एका रागातूनच सर्व कषायांचा उद्भव होणार आणि या रागाला जिंकलं तर सर्व कषायांचा नाश होणार. काय कळलं? रागाला जिंकलं तर सर्व कषायांचा नाश होणार आणि रागानेच सर्व कषायांचा उद्भव होणार. म्हणजे सांग की एकदा, जोपर्यंत परिचय नव्हता, काय त्यांचं नाव? सौम्या. हा, बायकोचा जोपर्यंत परिचय नव्हता तोपर्यंत न राग न द्वेष, कोण कुठली. आणि आता आले काय? आले होय. हा बर, नाही तुझी दृष्टी तिकडच आहे म्हणून कळायला लागलं मला. बर, मी इथं आलेलं माझ्याकडे बघ. मग तिथं जेव्हा अनुराग झाला ना तिथंच द्वेष सुरू होतो हे सांगायचंय. कारण आपल्याला कळत नाही ते, पण जिथं ते उत्पत्ती झाली ना रागाची तिथंच द्वेषाची पण सुरुवात झालेली असते. मी जर अनुरागी बनलो तर नियमाने आश्रव बंधालाच प्राप्त होणार. एका रागातून सर्व कषायांचा उद्भव होणार. म्हणून कोणत्याही वस्तूत मला राग, आसक्ती, मोह जडायला नको असा पुरुषार्थ करायला हवा. सतत हीच भावना करायला हवी की माझ्या रागाचा नाश हो. मला कोणाशीही प्रेम होऊ नये, कोणाशीही द्वेष न राहो. काय म्हणायचं आजी? आजीचे एक एक वाक्य भारी असते. म्हणजे देव माझ्यातच आहे. काहीतरी काल बोलले बरं का, पटकन मला लक्षातच आलं नाही पण. बरं जाऊ देत. देवाशी, स्वतःच्या देवाशी प्रेम करा. आपला देव आपल्यामध्ये आहे. मला माझ्याकडे एक तुमच्यासाठी छान काव्य आहे, उद्या सांगते. आता नाही येते. जेथे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीशी अनुराग जोडला जातो तेथे आपला उपयोग सतत त्याचे चिंतेत, प्रसन्न, रक्षणात, त्याच्याच विकल्पात अडकतो. सांग किती विकल्प? आले नाहीत, आले नाहीत, आले नाहीत. विकल्पच आहेत का नाही?
हं? म्हणजे म्हणायचे की जर उपयोग जिथं अडकला तिथं चिंता सुरू झाली. कुठं सोनी घरात पोचला कधी विकल्प सांग. फिजिकली इथं दिसते म्हणून काय झालं, मेंटली पोहोचली मला माहित आहे केव्हाच. हा, ज्या वस्तूशी अटॅचमेंट वाढली तिथे निराकुलता शांती भ्रष्ट होणारच. इथं आहे तोपर्यंत निर्विकल्प कंपाऊंडच्या बाहेरचा विचार करायचा नाही. जर गेलं तर इतर राहून सुद्धा आकुलताच करत बसणार. मग मग घरात पण तेच करतोय तर इथं येऊन कसं शांती मिळणार. म्हणून हे जीवा सिद्ध प्रभू रागाच्या अतीत आहे तसा स्वस्वभाव पहा व निरंतर वीतराग स्वभावाच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न कर पुरुषार्थ कर. म्हणून एक वाक्य छान दिलंय बरं का. लिहा लिह भैया फोन मध्ये लिह काय सांगितलं वाक्य सोनी लिह. जेव्हा कोण्या व्यक्तीमध्ये सिद्धम लिही. जेव्हा कोण्या व्यक्तीमध्ये प्रेम भाव अडकतो तेव्हा हा जीव स्वाधीनतेने पराधीन होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेम भाव अडकतो तेव्हा हा जीव स्वाधीनतेने पराधीन होतो. म्हणजे काय, म्हणजे काय हो? जेव्हा कुठे आहे तुम्ही कुठे अडकलाय कशाला तिकडे अडकायचं. ओ काय चाललंय काय म्हणले. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेमभाव अडकतो तेव्हा हा जीव स्वाधीनतेने पराधीन होतो. म्हणजे काय सांग. म्हणजे स्वतः स्वखुशीने पराधीन होतो. म्हणजे स्वखुशीने आपलं सुख नष्ट करतो. म्हणजे तुम्ही तुमच्याच इच्छेने आपल्या सुखाचा नाश करता घात करता. काय समज सांग प्रसन्न. जेव्हा स्वाधीनतेने पराधीन होतो म्हणजे काय ते सांग मला. स्वतःहून आपण आपली आपली दृष्टीच संपली आपल्याकडची. लँग्वेज चेंज करावी लागते ना. सगळं चेंज करावं लागतं. तुला काय वाटलं. लैंग्वेज चेंज कर म्हणतोय. सॉरी सॉरी बर तो यहाँ क्या बता रहे हैं कि अगर हम किसी में अपना उपयोग आसक्त हो गया किसी में हम अटक गए तो उसके साथ हमारा जो कनेक्शन होता है तो उससे सुख है कि दुख है. दुख है प्रसन्न एक पाऊल पुढे आहे तुझ्यापेक्षा अटैचमेंट नहीं होना चाहिए. बराबर बेस्ट. परद्रव्य से नहीं होना चाहिए किसी से भी. हाँ स्वद्रव्य से होना चाहिए ना. उसी में तो रहना चाहिए. उसी से तो सुख की प्राप्ति होगी. तो यहाँ पे यही बता रहे हैं कि अगर हम किसी में अटक गए तो इंडिपेंडेंटली डिपेंडेंट हो जाते हैं. मला हिंदी येत नाही म्हणून मी आपल्या इंग्लिश मध्ये केलं बरं का. क्या बताया मैंने. मैं स्वखुशी से पराधीन हो जाती हूँ. इस मतलब क्या, मैंने अपनी खुशी का स्वयं घात कर दिया. इसलिए बता रहे कि न्याता रहो ना. जैसे भगवान रहते हैं वैसा मैं हूं ऐसा अगर जानेंगे तो वहां पर खुशी ही खुशी है. जब धर्म करते हैं तो हाँ ये एक बताना था कि अपने फ्रेंड्स रहते हैं सिद्धम. तो उन फ्रेंड्स के साथ मित्रता अच्छी है या बुरी है. बाजूला बसलाय विचार करून बोल परत येणार नाही रूम वर मतलब क्या, अगर हम किसी से मित्रता करते हैं तो वहां पर ही शत्रुता भी स्टार्ट हो जाती है. हमें पता नहीं चलता वहां पर. लेकिन क्या बोलते हैं ओरिजिन उसी में ही रहता है. बाद में जब एक क्या बोलते हैं एक्सीड हो जाता है ना लिमिट तो समझ में आता है कि राग ज्यादा है कि द्वेष ज्यादा है. तो यहाँ पर बता रहे एक ही सेंटेंस में बताया जो नारकी रहते हैं ना उनका कोई फ्रेंड नहीं रहता मतलब क्या नारकी जीव जो रहते
हा, तो नरकामध्ये नारकी असतात ना, नारकींचं कोणीही फ्रेंड्स नसतात. म्हणजे नारकी एकटे राहतात किती दिवस? हजारो हजारो वर्ष, असंख्यात वर्ष. मतलब क्या वहां पर कोई मित्र आपको अपना दुख सुनने के लिए नहीं मिलेगा, सुनाने के लिए, सॉरी। मतलब आपको अभी यहाँ पे लगता है ना हमें कि हमें अगर किसी के साथ हम शेयर करेंगे तो वो कम हो जाता है, सिर्फ मान्यता है ये, ऐसे थोड़ी कम होता है। कम होने लगेगा तो ऐकून ऐकून कान विटून जातात लोकांचं. म्हणजे असंच सांगितलंय एका पंडितांनी की कोणाला, हा, एक पंडित जी थे और वो कहीं गए थे किसी के घर में, और ऐसे ही पूछा उन्होंने वहां पर कि कैसे है सब, ठीक है ना, इतना बस पूछने की देर थी। हाँ, तो उन्होंने क्या किया पता है? पहले बताया, मराठीत सांगते बरं का थोडस, ते माणूस घरातला ओरडायला सुरू केल्यासारखा बोलला बरं का. काय सांगावं तुम्हाला, म्हणले बायकोला त्रास वेगळा आहे, त्या नवऱ्याला त्रास वेगळा आहे, त्या घरातल्या आईचा त्रास वेगळा, पोरांचा त्रास वेगळा, सगळ्यांची त्यांनी लिस्ट काढून सांगितली. त्या पंडितांना वाटलं कशाला विचारलं व्हायला, कसं आहे म्हणून, म्हणून कधी कोणाला कसं आहे विचारायचं नाही. म्हणजे म्हणायचंय की ज्याची आसक्ती जिथं असती त्याच्या अनुसार परिणाम असतात. जिसको जो भाव रहते हैं ना, जिसकी प्राप्ति के भाव रहते हैं, निरंतर धारा उसकी रहती है. तो राग और द्वेष ये हमारे परिणामों में निरंतर रहते हैं. तो कैसी भावना करनी चाहिए? तुम्ही हे घेतलंय जिनेंद्र अर्चना? हे भैया एकच आहे. तो जिनेंद्र अर्चना में मेरी भावना है ना, तुझा वो नहीं, ऐसे इकडे घे की. हा, तुम्ही पान नंबर, मेरी भावना किती पान नंबर है? 256 है. तो हमें कैसी भावना रखनी चाहिए, इसके लिए ये मेरी भावना बताई है. तो इसमें बताया है ना, मेरी भावना में 4th नंबर का स्टैंजा है ना, पढ़ेंगे एक बार. अहंकार का भाव न रखूं, नहीं किसी पर क्रोध करूं, देख दूसरों की बढ़ती को, कभी न ईर्षा भाव धरूं, रहे भावना ऐसी मेरी, सरल सत्य व्यवहार करूं, बने जहाँ तक इस जीवन में, औरों का उपकार करूं. ट्रांसलेट करो अभी सौम्या. अहंकार का भाव न रखूं, नहीं किसी पर क्रोध करूं. समझ में आता है? बताओ. अहंकार यानी मान कशा है, ईगो, वो नहीं रखना चाहिए, बराबर. क्रोध नहीं करना चाहिए. आगे दूसरों की बढ़ती को देखकर ईर्षा भाव नहीं करना चाहिए. म्हणजे काय पूजा? ईर्षा भाव यानी, ईर्षा म्हणजे काय? जलस. हां, तर दुसऱ्यांची प्रगती व्हायला लागलेली बघितलं की आपल्याकडचं गिऱ्हाईक दुसरीकडे गेलं ना, समजून घ्यायचं काय झालंय, सुरू झाला ईर्षा भाव. रहे भावना ऐसी मेरी, सरल सत्य व्यवहार करूं. भावना ऐसी रखनी है हमें कि जितने उत्कृष्ट भाव रहते हैं ना, तो उसका फल उतना उत्कृष्ट मिलता है. लेकिन हम परिणामों में इतनी निकृष्टता रहती है कि कहाँ अभी मोक्ष मिलने वाला है, कि क्यों इतनी साधना करनी है. ये निकृष्टता हो गई. मतलब मिले या न मिले, उनको सोचना चाहिए जो देते हैं ना. अभी समजो देव देणारा असतो असं म्हणता ना तुम्ही, त्या देवाला प्रश्न पडायला पाहिजे, हे इतकं भक्ती करतोय बिचाऱ्याला नेऊन ठेवावं का?
तुम्ही काय विचार करताय? देतच नाही तर कशाला करायचंय? हां, म्हणजे आपणच आपलं पाय मागं सरकवतोय. म्हणून म्हणायचे की उत्कृष्ट आपला पुरुषार्थ असावा सगळ्या गोष्टी. रहे भावना ऐसी मेरी, सरल सत्य व्यवहार करूं. सभी हमारा व्यवहार कैसा होना चाहिए? सरल चाहिए, सत्य चाहिए. अपने शब्द कैसे होने चाहिए? कैसे नहीं होने चाहिए बताओ? मैंने एक बार बताया था, शब्द जो भी हम बोलते हैं वो कैसे नहीं होने चाहिए? असत्य ना हो, अधिक ना हो, अनावश्यक ना हो और अप्रिय ना हो. लिहा काय सांगितले? ऐसे वचन हमें नहीं बोलना है. कौन कौन से? बताओ. 4. असत्य, अप्रिय, अनावश्यक और अधिक नहीं बोलना चाहिए. अगर हम ये ऐसे वर्ड्स यूज़ करते हैं तो समझ लेना वहाँ पे द्वंद्व होने वाला है, युद्ध होने वाला है. तो रहे भावना ऐसी मेरी, सरल सत्य व्यवहार करूं, बने जहाँ तक इस जीवन में औरों का उपकार करूं. जैसे पूजा कर रही है अभी, सभी के ऊपर उपकार कर रही है. वैसे हमारे भी भाव हो कि हमारा भी आगे भी वही दे रहे हैं. आगे का एक पढ़ेंगे. मैत्री भाव जगत में मेरा, सब जीवों से नित्य रहे, दीन दुखी जीवों पर मेरे उर से करुणा स्रोत बहे, दुर्जन क्रूर कुमार्गरतों पर क्षोभ नहीं मुझको आवे, साम्य भाव रखूं मैं उन पर, ऐसी परिणति हो जाए. करो ट्रांसलेट. पूजा कर. मी करते की मदत. मैत्री भाव जगत में मेरा, सब जीवों से नित्य रहे. सभी जीवों के साथ मेरा हायच. म्हणून माझी फ्रेंडशिप सगळ्याचीच आहे. फ्रेंडशिप नहीं करनी है, भाव वैसे रखने हैं कि कोई मेरा जगत में शत्रु नहीं है. सभी कैसे है? हितकर है, सभी प्रिय है, सभी मित्र है. ऐसे भाव रखो. जवळ पाल आल्यावर काय भाव करणार? चिपकली आई अगर आपके पास तो लगता है क्या वो हमारी फ्रेंड है? पूजा. फिर फ्रेंडशिप किसके साथ? ये इनके साथ नहीं बता रही हूँ मैं, सभी जीवों के साथ. काय करायचं आहे? पाल म्हणजे जीव. बघा, जीव म्हटल्यावर काल किडे आले होते जवळ, काय होते हो? जीव दिसले का? ते फ्रेंड्स दिसले का? सगळ्यांची मैत्री भाव ठेवायचा आहे आपल्याला. म्हणजे ते आपल्या भावनेत तशी जर शक्ती आली तर त्या सॉरी मुनिराज बैठे रहते हैं ना जंगल में, तो उनके पास तो वो शेर आके बैठता है, वो हिरण आता है, वो अपनी खाज खुजलाता है उनके बॉडी के साथ. तो मुनिराज को उसके साथ द्वेष नहीं है, राग नहीं है, भय नहीं है. कैसे आकर बैठते हैं सभी? मतलब परिणाम ऐसे है ना, सभी जीव है, कोई मेरा द्वेषी नहीं, कोई मेरा शत्रु नहीं. तो इन भावना का फल उनको सभी से मित्रता रहती है. ऐसे आपके घर में, आपके रूम में, आपके पास जो जो है ना, सबके साथ मित्रता रखो. म्हणा उंदरा घरात घेऊन बसू का आता म्हणून. तो लेके बैठना है ये नहीं उपदेश मेरा, उनके साथ द्वेष नहीं करना है ये है. चलो. भगवान आत्मा है. साप दिसला तर काय करायचं? काय करणार? प्रॅक्टिकली विचार करायचं बरं का. असं कुठलाही असू देत पशु, जाऊ दे एखादं भुंकणारं कुत्रं असलं तरी पण घाबरतो. म्हणजे वाघ सिंह तर जाऊ देत लांबची गोष्ट आहे, पण जर काय म्हणायचं रागी झालेला, क्रोधी झालेला कुत्रा असेल आणि ते समोर आलं तर किती दूर राहणार हो?
तिथं दिसतो का तो जीव है, तो आपला मित्र है, ऐसे लगता है क्या? अगर भौंकते हुए कुत्ता कोई आपके पास से आए, जाओ दे, वहाँ से अगर हम जाते हैं ना तो वहाँ पर एक बैल है, उसको बंद कर रखा हुआ रहता है, तो वो कसाई है बहुत। अगर आप उसके नज़दीक से जाएंगे ना तो वो नियम से सिर हिलाता है और मारने की कोशिश करता है। तो अभी उसके पास से जाते टाइम पे आपको लगेगा ये मेरा मित्र है, क्यों? उसने तो कुछ किया भी नहीं है आपको। फिर मित्रता का भाव अंतरंग में होना तो किसी से भी शत्रुता नहीं होगी और कोई शत्रु दिखेगा नहीं। तो ये भाव मुझे बताना है। मैत्री भाव जगत में मेरा, सब जीवों से नित्य रहे, दीन दुखी जीवों पर मेरे, उर से करुणा स्रोत बहे। जो भी दीन है, जो भी याचक है, दुखी है, उनको भी हम जीव देखते हैं क्या? तो देखना चाहिए, ये बता रहे। दुर्जन क्रूर कुमार्ग रतों पर, क्षोभ नहीं मुझको आवे। सांग काय? ट्रांसलेशन कर। जो भी दुर्जन है, अभी पाकिस्तान वाले क्या है बताओ? दुर्जन क्रूर कुमार्ग रतों पर, क्षोभ नहीं मुझको आए। कोण कोण क्षोभ केला? कोण कोण बॉम्ब टाकला सांगा? बॉम्ब टाकलेल्यांना कोणी कोणी अनुमोदना दिली? हाँ, अच्छा हो गया, उनको ऐसे ही चाहिए। मतलब क्या हो गया? हमने अनुमोदना की तो हो गया, आपका भी बॉम्ब स्फोट हो गया, समझ लो, आपको भी वो हिंसा का दोष लग गया। क्या सोचा? जो भी हमने उनके खिलाफ सोचा तो उन्होंने जो किया वही हम कर रहे हैं। इसलिए दुर्जन क्रूर कुमार्ग रतों पर, क्षोभ नहीं मुझको आवे। साम्य भाव रखूँ मैं उन पर, ऐसी परिणति हो जावे। इसलिए वो आया था एक कुछ सेंटेंस ऐसे कि अगर युद्ध का माहौल है तो हमें परिणाम कैसे करने चाहिए। उनके समाचार सुनकर हम वैसे ही क्या करते हैं? रिएक्ट करते हैं कि इन्होंने ऐसा किया, ऐसा करना चाहिए था। ये सब हमारी अनुमोदना ही है परोक्ष रीति से। तो कैसे भाव रखना, इसके लिए बहुत अच्छे से कोट आया था, लेकिन अभी मुझे पता नहीं। बराबर है। हाँ, आप अगर रिएक्ट करेंगे, आपके पाप का उदय रहेगा तो आएंगे तो मारेंगे ही, और नहीं रहेगा ना, वो आप कुछ रिएक्ट करो या न करो, काय आपल्याला माहित आहे ना, आपली गोष्ट आपल्याला माहित आहे की नाही? मग त्यांना माहिती असू दे नसू देत, आपल्याला माहिती आहे तर आपण काय करायचं? आपल्याला माहिती असून आपण तसं करेना तर त्यांना माहीत नसलेले कसे करणार? मला धर्म माहिती आहे तर मी धर्मानुसार वागणार का अधर्मानी? त्यांना धर्म माहीत नाही आहे तुमचा, मग धर्माचं करायचं काय आपण उपयोग? आपल्याला हा धर्म मिळून, हो ना, पण आपल्याला हा धर्म मिळाला, हे तत्व मिळालं, हा बोध मिळाला, काय उपयोग त्याचा? म्हणून समोर आल्यावर परिस्थिती तर उलट या धर्माचा उपयोग होतो, नाहीतर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? म्हणून मी मध्ये उदाहरण सांगितलं होतं, काय झालं? उदाहरण सांगितलं होतं ना की त्या वाघानी, हां क्या हो गया, वाघला काय, वाघच म्हणतात ना, बाघ, एक बाघ ने 10 बैलों को मार डाला। तो इसलिए आत्मानुशासन में वो उदाहरण आया है। तो उन्होंने वहाँ पर बताया है कि अगर उसने उस 10 बैलों को मार डाला और ये समाचार पहुँच गया गांव में, तो गांव वाले परेशान हो गए, हमारे जानवर सब नष्ट हो गए, तो उसका कुछ करना चाहिए। तो उन्होंने क्या किया, उस बाघ को 10 गोलियां मारी। क्या किया अभी बताओ? बाघ ने क्या किया था? हिंसा की थी, इसलिए उसको पनिशमेंट मिली। अभी आपने उसकी हिंसा की, आपको क्या पनिशमेंट मिलेगी? क्या मिलनी चाहिए? मतलब आपने भी बाघ से अलग कुछ नहीं किया, उसने किसी को मारा, आपने उसको मारा, फिर आपको भी कोई मारेगा, यही चक्र चलता रहेगा फिर से। इसलिए बता रहे कि हिंसा का जवाब हिंसा से नहीं दिया जाता और वो सॉल्व भी नहीं होगा। अगर उन्होंने हिंसा की इसलिए हम हिंसा करेंगे तो इससे युद्ध खत्म नहीं होने वाला है और बढ़ेगा।
और हिंसक बन जाएंगे। इसलिए हिंसा को जीतो क्षमा से, साम्य भाव से, ये बताता है जिन धर्म। तो भावना में कितनी शक्ति है इसके लिए ये सब बताया। भाव ही हमें भव में डालने वाले हैं, भाव ही भव से निकालने वाले हैं। इसलिए ऐसे उत्कृष्ट भाव करो कि हमारा दुख खत्म हो जाना चाहिए। क्या बोला पूजा मैंने? ऐसे उत्कृष्ट भावना होनी चाहिए कि सभी जीव हमारे मित्र है। ऐसे एक बार प्रयोग करके देखो। आज जाने वाले रूम में अभी छिपकली वहाँ पर होगी क्या करेंगे? उसको घृणा दृष्टि से नहीं देखना है, इतना ही जीत लो। अब पहले ये कषाय जीत लो कि वो भी उसकी पर्याय है वैसी। अगर हम उसकी घृणा करेंगे तो आपको वैसी ही पर्याय मिलेगी, ये आपने फिक्स कर दिया आपके परिणामों में। आप ये इस पर्याय से निकलेंगे ना, मर जाएंगे तो छिपकली बनेंगे। इसलिए उसकी घृणा नहीं करनी है। घृणा म्हणजे समजते ना, किळस नाही करायची। किळस म्हणजे पण काय माहीत नाही म्हणू नको आता, कळते ना? हां, तर ते दिसायला चेहऱ्यावर तुझ्या आताच तर तसे भाव आपल्याला करायचे नाही आहे। ज्याला त्याला मिळाला। असंच एकदा झालं होतं बरं का, की आम्ही विहारामध्ये हम बिहार में थे और वहाँ पर माताजी हमारे साथ चल रहे थे और वहीं पे कोई ऐसे दीन, बहुत दुबला पतला कोई व्यक्ति था, बहुत गरीब था, याचक भिखारी था, ऐसे रास्ते पे बैठा हुआ। तो सब लोगों ने ऐसे ही जस्ट एक नज़र गई, इसलिए पर्पसफुली नहीं, लेकिन वो नज़र में आ गया तो भाव बदल गए हमारे चेहरे के। कितना गंदा है या कैसे है, ऐसे सहज ऐसे भाव हो गए। तो माताजी ने वहीं पर टोक दिया। माताजी बोले ऐसे क्यों भाव किया आपने? मतलब वो भी जीव है, उसकी पाप की निर्जरा चल रही है, इसलिए वो वैसे परिस्थिति में है अभी। और हम उसकी परिस्थिति के ऊपर अगर ऐसे भाव करेंगे तो हमने अपने लिए वैसी अरेंजमेंट कर दी। कळत नकळत सगळं आपण तसं बांधलं आपल्यासाठी। म्हणून सांगतायत काय, आपले भाव असे उत्कृष्ट ठेवा की जेणेकरून ते समोरच्याचे उदय कसे आहेत बघून सुद्धा आपल्याला बोध व्हायला पाहिजे। हां, तर एक दृष्टांत सांगितलं 1 मिनिटाचं बरं का, तर की एक ते हिंदीमध्ये नंतर सांगतो भैया। एक भिकारी बसलेला असतो रस्त्याच्या बाजूला आणि तो आंधळा असतो। समजते? थोडं थोडं समजते का? नाही समजत? नाही समजत तर मला विचार, त्यावेळेस सांगते मी। तर अयो सॉरी, हां बरं, हळूहळू सांगते। म्हणजे एक भिकारी होता, तो आंधळा होता, अंध होता, आणि रस्त्याच्या बाजूला बसून भीक मागत होता, पण त्याला कोणी काही भीक देत नव्हतं। मग तो आपलं उदास चित्त असंच बसला होता तिथं। एक मनुष्य आला, तो लेखक होता, रायटर होता त्याला खूप चांगलं रायटिंग जमायचं, पण त्याच्याजवळ आता काय म्हणायचं धन नव्हतं कसलंच। म्हणजे तो पण गरीब होता म्हणा, आणि त्याला दिसलं की हा रस्त्यावरचा आहे, तो फार हालाखीच्या परिस्थितीत आहे म्हणून। मग त्यांनी काय केलं की त्याच्याजवळ एक बोर्ड आणि चॉकपीस ठेवलेलं, आणि त्यांनी लिहिलं होतं मी अंधा आहे, मला मदत करा, मैं अंधा हूँ, मुझे कुछ दान दो, ऐसे उसने वहाँ पर लिख के रखा था। तो जो आते जाते देखते थे, लेकिन कोई डालता नहीं था उसके सामने पैसे, निकल जाते थे। उसको सब सुनाई देता था, कोई यहाँ पे चाय पी रहा है, कोई गप्पे लड़ा रहा है, सब ऐसे सब सुनाई दे रहा था। बहुत सारे लोग हैं यहाँ पर, लेकिन कोई डाल नहीं रहा था। फिर वो लेखक है, वो वहाँ से जाते टाइम पर उसने देखा कि ये बहुत नीडी है, क्या म्हणायचं, गरजू आहे असं, ऐसा देखा। और उसने क्या पूछा उसको जाकर कि मैं तुम्हारा ये बोर्ड यूज़ कर सकता हूँ क्या? मुझे एक बहुत अच्छे से सेंटेंस आता है, मैं इसके ऊपर लिखता हूँ। वो बोला मुझे इससे क्या है, कोई कुछ भी कर सकते हो तुम तो उसने क्या किया, एक ऐसा कुछ सेंटेंस लिखा और वो निकल गया। जैसे ही वो गया, उसके बाद में जो भी व्यक्ति वहाँ से गुजरा, उसने वो बोर्ड देखा और उसके सामने पैसे डाल दिए। ऐसे डालते डालते ढेर बन गया कॉइन्स का, और इसको समझ में ही नहीं आ रहा ये क्या चल रहा है। उसको आवाज़ तो सुनाई देती है ना, सब लोग डाल रहे हैं उसके बर्तन में, तो वो सोचता है कि ऐसा क्या लिखा उसने कि हर लोग आकर मुझे दान करके जा रहे हैं। क्या लिखा था बताओ?
तो उसने एक आदमी को पकड़कर पूछा और कि अभी एक यहाँ से आदमी गया है राइटर, और उसने कुछ तो लिखा है लेकिन मैं पढ़ नहीं सकता, मुझे आंखें नहीं है, कैन यू प्लीज़ मुझे बताओ वो क्या लिखा है वहाँ पर। तो उसने पढ़कर सुनाया कि आज का दिन बहुत सुंदर है लेकिन मैं उसे देख नहीं सकता।